आगरी सेनेचे संस्थापक आणि प्रमुख दिवंगत राजाराम साळवी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संघटनेच्या प्रमुख पदावर प्रदीप राजाराम साळवी यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. कळवा येथील आगरी सेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचं कार्य प्रभावीपणे सुरू राहावं आणि दिवंगत राजाराम साळवी यांनी उभारलेली सामाजिक चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावी या उद्देशाने सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. त्यानुसार प्रदीप साळवी यांची आगरी सेना अध्यक्ष आणि कामगार एकता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला सगळ्यांनी एकमताने मंजुरी दिली. नवीन नेतृत्वाखाली संघटनेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कामगार हिताचं कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. संघटनेची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही आगरी सेना आता 40वा वर्धापन 40 वर्ष या संघटनेला झालेले आहेत आणि 40 वर्षापासून मी पण या संघटनेला बांधिलकी पत्करून काम करत आहे. साळवी साहेबांच्या सोबत या घरत सरांच्या सोबत बरोबर मी फिरलेलो, सगळे गावोगाव फिरलेलो आहे आणि मला सगळं माहिती आहे का आपली लोकं, आपली ओबीसी लोकं कुठे राहतात, बहुजन समाज कुठे राहतो आणि कोणासाठी काय करावं लागतं. साळवी साहेबांनी मलाच्या 8 दिवस अगोदर मला सांगून गेलेली, कारण की त्यांनी जे सांगितले समाजातले झगडे मिटवून टाका. त्यांचे जे विचार आहेत, जे 40 वर्षे त्यांनी विचार मांडलेले आहेत, तेच विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा सक्षम आहे. पूर्वी कसं सक्षम नव्हतं, नवीनमध्ये लोक सक्षम नव्हते. मग आता आमचे जे कार्यकर्ते साळवी साहेबांनी घडवलेले आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि तुम्हाला येत्या 1 तारखेला ते दिसूनच येईल. आज मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली. मग त्यामध्ये ठराव पारित झालं आहे का प्रदीप साळवी यांना अध्यक्षपदवरती नियुक्ती केलेली आहे व आम्ही सर्व कमिटीनी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. इतकेच नव्हे तर आता पुढची वाटचाळीच्या हिशोबाने आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना स्वतःहून गावोगावी जाऊन भेटणार आहोत व त्यांना आज अशी ऊर्जा प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये आज साहेब नसले तरी आमच्या प्रत्येकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ते आम्ही स्वतःहून जाऊन ती त्याला एक चांगली दिशा देणार आहे. साळवी साहेबांचं दुःखद निधन झालं, एक पोकळी निर्माण झाली, पण ती पोकळी कशी भरून काढायची हे त्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं. त्यांचे विचार आणि त्यांची जे व्यक्तिमत्व होतं ते सर्वस्व आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नसानसात भरलेलं आहे.